आपण जो CND या कोर्सचा युनिट 1 पाहत होतो, त्यातील आज आपण 1.3 पाहणार आहे, ज्यात की आपण पाहणार आहे नेटवर्किंग डिव्हाइसेस, जे की रिपीटर्स, हब, ब्रिज, स्विच, राउटर, गेटवे, मॉडेम, NIC, मीडिया कन्व्हर्टर हे पाहणार आहे आज आपण. नेटवर्किंग डिव्हाइसेस काय आहे हे आपण पहिल्यांदा पाहूया. नेटवर्किंग डिव्हाइसेस आर हार्डवेअर कंपोनंट. नेटवर्किंग डिव्हाइस एक हार्डवेअर कंपोनंट आहे जे की यूज करतो आपण कनेक्ट, मॅनेज आणि ट्रान्सफर. कनेक्ट करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी. काय तर डेटा कनेक्ट करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी नेटवर्कमध्ये जे वापरतो डिव्हाइस त्याला आपण म्हणतो नेटवर्क डिव्हाइस आणि ते हार्डवेअर कंपोनंट आहे. आता ते काय करतात? कंट्रोल डेटा फ्लो, कनेक्ट मल्टिपल डिव्हाइसेस आणि इम्प्रूव्ह कम्युनिकेशनची इफिशियन्सी वाढवतात. कनेक्ट करतात मल्टिपल डिव्हाइसेस आणि कंट्रोल करतात डेटा फ्लो. नाव नेक्स्ट आपण जे पहिलं आपल्याकडे जे 9 कनेक्टिंग डिव्हाइसेस आहेत, 9 कनेक्टिंग डिव्हाइसेस आहेत हे आपण पाहणार आहे. आता त्यात आपण पाहूया पहिलं जे आहे ते रिपीटर्स. रिपीटर्स काय आहेत? A repeater is a device that receive weak signal, regenerate them and retransmit them to extend the communication distance. हे कुठं वापरतो आपण? एक्सटेंड जिथं आपल्याला कम्युनिकेशनचं डिस्टन्स करायचे तिथं आपण रिपीटर्स वापरतो. ते वर्क कुठं करतं? फिजिकल लेअर. तुम्हाला OSI लेअर चं मॉडेल, OSI मॉडेल जर माहित असेल तर ते आपण पाहूया ॲट द एंड ऑफ व्हिडिओ आणि पुढच्या व्हिडिओत पण पाहूया. जे की फिजिकल लेअरवरती काम करतं रिपीटर्स. रिजनरेट वीक सिग्नल, जी वीक सिग्नल आहेत ती रिजनरेट करतात. डज नॉट अंडरस्टँड डेटा, त्याला डेटा कळत नाही, रिपीटरला डेटा कळत नाही. आता ह्याचं वर्किंग बघूया. हा रिपीटर आहे जो की रिसीव्ह करतोय वीक सिग्नल आणि इथं रिसीव्ह केल्यानंतर तो त्याला ॲम्प्लिफाय करतोय आणि पाठवतोय तो ॲम्प्लिफाईड सिग्नल. रिसीव्ह वीक सिग्नल, ॲम्प्लिफाय आणि रिट्रान्समिट. आता हे कुठं यूज करतो? जिथं आपल्याला लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन करायचे तिथे यूज करतो आपण रिपीटर्स. ॲडव्हान्टेज काय तर एक्सटेंड नेटवर्क, रेंज जी आहे ती एक्सटेंड होते आणि डिसएडव्हान्टेज आहे तर हे डेटाला नॉईस कमी करत नाही, म्हणजे नॉईस सहित तो ॲम्प्लिफाय करतो मेसेज. हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. नाव नेक्स्ट सेकंड डिव्हाइस दॅट इज हब. Hub is a networking device that connect multiple computers and broadcast incoming data to all connected device without filtering. हे जे आहे तो सेंडर पासून डेटा रिसीव्ह करतो आणि ॲज इट इज डेटा जो आहे तो ना फिल्टर करतो, तो ॲज इट इज डेटा जेवढे जेवढे त्याला कनेक्ट आहेत कम्प्युटर त्यांना ब्रॉडकास्ट करून टाकतो. हे जो आहे तो मल्टीपोर्ट रिपीटर म्हणलं तरी काही याला हरकत नाहीये, जो की सेंड डेटा टू ऑल डिव्हाइसला डेटा सेंड करतो. आणि हे वर्किंग कसं याचं तर वन डिव्हाइस सेंड करतो डेटा आणि वन डिव्हाइसने हा सेंड केलाय आणि हब जो आहे तो प्रत्येकाला तो ट्रान्समिट करत आहे, ब्रॉडकास्ट करत आहे. आता ह्याचा ॲडव्हान्टेज काय तर हा चीप आहे, लो कॉस्ट आहे, चीप आहे. बट याचा डिसएडव्हान्टेज काय आहे? डेटा ब्रॉडकास्ट केल्यामुळे हाय ट्रॅफिक आणि ब्रॉडकास्टच डेटा असल्यामुळे सिक्युरिटी नाही मेसेजमध्ये, तो ॲज इट इज डेटा सगळ्यांना देऊन टाकतोय. नाव नेक्स्ट वी सी ब्रिज डिव्हाइस. अ ब्रिज इज अ डिव्हाइस दॅट कनेक्ट टू लॅन, जे टू लॅन आहेत ते कनेक्ट, लॅन सेगमेंट कनेक्ट करतं अँड फिल्टर डेटा बेस्ड ऑन मॅक ॲड्रेस टू रिड्यूस नेटवर्क ट्रॅफिक. आता ह्याचं अजून जास्त ॲडव्हान्टेज आलं. हे जो आहे तो स्पेसिफिक डिव्हाइसला डेटा पाठवतोय, फिल्टर करून पाठवतोय. पहिले 2 डिव्हाइस आपण पाहिले ते फिल्टर करत नव्हते, हे फिल्टर करतोय आणि जो ट्रॅफिक आहे तो रिड्यूस करतोय. द वर्क ऑन डेटा लिंक लेअर, हे जे डिव्हाइस आहे तो डेटा लिंक लेअरच्या लेअरवरती काम करतं आणि हे पहिले 2 डिव्हाइस होते ते फिजिकल लेअर. पहिले 2 हा पण फिजिकल लेअर, हा पण फिजिकल लेअर आणि हा जो आहे तो डेटा लिंक लेअरवर काम करतं. कनेक्ट टू लॅन्स, जसं की आपण डायग्राममध्ये हेच डायग्राम काढायचे आहेत तुम्ही. ह्या जे पहिले हीच रिपीटरची ही डायग्राम काढायची, हबची ही डायग्राम काढायची आणि ब्रिजची पण हीच डायग्राम काढायची, ज्यात आपण पाहतोय एक ब्रिजने 2 लॅन सेगमेंटला कनेक्ट करून ठेवलेला आहे. त्याचं वर्किंग कसं आहे? समजा ह्याने सेंड केला डेटा तर याच्यासाठी, तर ब्रिज जो आहे ते फिल्टर करून डेटा फॉरवर्ड करत आहे, मॅक ॲड्रेस यूज करत आहे. नंतर ॲडव्हान्टेज आहे रिड्यूस ट्रॅफिक,
slow compared to switch. This is slow compared to switch. Now next we see switch. Switch is an advanced version of hub. Hubचं हे advanced version आहे. A switch is a networking device that connect multiple device and forward data. Only to intended device using फक्त same as hub. फक्त hub जो आहे तो ब्रॉडकास्ट करतो, हे जो आहे तो मॅक ॲड्रेस वापरून पाठवतोय. ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ हब युजेस मॅक ॲड्रेस. वर्किंग कसं आहे, सेंड डाटा ओनली टू रिक्वायर्ड डिव्हाइसेस. ज्या डिव्हाइसला रिक्वायर आहे त्या डिव्हाइसला डेटा पाठवला जातो. समजा इथे डेटा आला आणि आपल्याला याला पाठवायचा आहे आणि ह्याला पाठवायचा आहे, तर ह्याच डिव्हाइसला डेटा पाठवलेला आहे आणि याला पाठवलेला नाही. लाईक दिस. ॲडव्हान्टेज काय आहे त्याचं, फास्ट आहे, नो कोलिजन, आणि डिसएडव्हान्टेज आहे की हबपेक्षा तो कॉस्टली आहे, बट याचे हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे हबचं. राउटर. फिफ्थ device is router. A router is a device that connect different network and forward data packets based on IP address. मग अशी आपण वापरत होतो मॅक ॲड्रेस, आता आपण वापरतोय IP ॲड्रेस, जो की राउटर वापरतो फॉरवर्ड डेटा पॅकेट करण्यासाठी, बेस्ट पाथ शोधण्यासाठी, जो की काम करतो नेटवर्क लेअरवरती आणि वापरतो IP ॲड्रेस. वर्किंग एज आहे की बेस्ट पाथ चूज करायचा डेटासाठी. जसं की या डायग्राम मध्ये बघतोय, त्याने 2 स्विचला कनेक्ट केलेला आहे. समजा आपल्याला याच्यासाठी डेटा पाठवायचा आहे, तर तो पहिल्यांदा स्विच कडून राउटरकडे, नंतर नेक्स्ट स्विच म्हणजे दुसऱ्या नेटवर्क मध्ये जातो, म्हणजे बेस्ट पाथ चूज करतो. युजेस इंटरनेट. इथं इंटरनेट वापरतो. आयपी ॲड्रेस मीन्स इंटरनेट. ॲडव्हान्टेज काय आहे ह्याचं, तर कनेक्ट डिफरंट नेटवर्क्स कनेक्ट करू शकतो. आता इथं आपण पाहिलं, हे एक नेटवर्क आहे आणि हे एक नेटवर्क आहे ज्याला कनेक्ट केलेलं आहे राउटरने. डिसएडव्हान्टेज हेच आहे की हे कॉम्प्लेक्स आहे. नंतर 6वं जे डिव्हाइस आहे, गेटवे. अ गेटवे इज अ नेटवर्क डिव्हाइस दॅट कनेक्ट डिफरंट नेटवर्क युझिंग डिफरंट प्रोटोकॉल्स अँड ऍक्ट ॲज अ ट्रान्सलेटर. हे IMP आहे, हे ट्रान्सलेटर म्हणून ऍक्ट करतो आणि प्रोटोकॉल कन्व्हर्टर आहे. एक प्रोटोकॉल वापरून दुसरा प्रोटोकॉल, डिफरंट प्रोटोकॉल वापरून कम्युनिकेशन करतो. वर्किंग ह्याचं आहे की कनेक्ट डिफरंट टाईप ऑफ नेटवर्क. आता इथं आपण पाहिलेलं असेल, हे इंटरनेट आहे, हे राउटर किंवा स्विच कोणतंही वापरू शकतो आणि गेटवेनी इंटरनेटला कनेक्ट केलेलं आहे. आता आपले स्विच कोणता ॲड्रेस वापरतो, मॅक ॲड्रेस. इंटरनेटमध्ये IP ॲड्रेस, त्याला कनेक्ट कोणी केले, गेटवेने. लाईक दिस. एक्झाम्पल, लॅन कनेक्टेड टू इंटरनेट. नाउ नेक्स्ट 7th device is modem. What is modem? MO means modulator आणि DEM means demodulator. Is a device that convert digital signal into analog signal and vice versa. Communication over telephone lines. Full form modulator, demodulator. आता इथं याची डेफिनेशन आपण पाहिली की डिजिटल सिग्नलला अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करतं जेव्हा आपल्याला सेंड करायचा आहे डेटा, आणि जेव्हा रिसीव्ह करायचा आहे तेव्हा अॅनालॉग टू डिजिटल, म्हणजे डेटा जेव्हा आपण ट्रान्समिट करतो तेव्हा अॅनालॉग फॉर्म मध्ये डेटा पाहिजे आणि जो आपल्याकडे डेटा असतो तो असतो डिजिटल सिग्नल. मग मोडेम पहिल्यांदा इथं करतं अॅनालॉग, नंतर हा मोडेम करतं अॅनालॉग टू डिजिटल. हे लक्षात ठेवायचं आहे. यूज याचा पाहूया. इंटरनेट ॲक्सेससाठी वापरतो आपण कन्वर्ट डिजिटल डेटा फ्रॉम कम्प्युटर इनटू अॅनालॉग सिग्नल फॉर ट्रान्समिशन, आणि रिसीव्ह केल्यानंतर डिजिटलमध्ये आपण तो रिसीव्ह करतो, कन्वर्ट करून घेतो. नंतर डेटा कम्युनिकेशनमध्ये वापरतो, एनेबल कम्युनिकेशन बिटवीन कम्प्युटर्स ओव्हर टेलिफोन लाईन्स आणि केबल सिस्टीममध्ये. आता 8वं जे आहे हे जनरली 2 विचारले जात नाही, जनरली एक्झामच्या दृष्टीने बघितलं तर. 8वं जे आहे ते NIC नेटवर्क इंटरफेस कार्ड. A NIC is a hardware component that allow a computer or device to connect a network, provide a unique MAC address ही प्रोव्हाइड करतं आणि अलाव करतं आपल्या कम्प्युटरला, डिव्हाइसला कनेक्ट करण्यासाठी नेटवर्क सोबत. नेटवर्क इंटरफेस कार्ड ह्याचं फंक्शन आहे की कनेक्ट डिव्हाइस, नेटवर्कमध्ये डिव्हाइस कनेक्ट करायचा, आणि पण की पॉइंट हाच आहे की ह्याच्याकडे एक युनिक मॅक ॲड्रेस आहे स्वतःकडं. नंतर मीडिया कन्व्हर्टर काय आहे, तर a media is that convert one type of transmission media into another.
लाईक फायबर ऑप्टिक पासून इथरनेट केबल. कन्वर्ट ट्रान्समिशन मीडिया आपण कन्वर्ट करतो, एक्झाम्पल फायबर कडून इथरनेटकडे. का वापरतो ही आपण, तर डिफरंट केबल कम्पॅटिबिलिटीसाठी वापरतो. दॅट्स इट. आपण 9 डिव्हाइसेस पाहिलेले आहेत, जे की आता आपण हे जे आहे OSI मॉडेल आहे, यात पाहणार आहे की आपण तर आता आपण इथं पाहतोय की ही आपल्याकडे एक OSI ची लेअर आहे आणि हा, तर आपल्याकडे आता हे जे आहेत ते आपले आहेत डिव्हाइसेस आणि हे आहे OSI. आता आपण पाहणार आहे कोणकोणत्या लेअरमध्ये कोणकोणते डिव्हाइस हे वापरले जातात. जे रिपीटर आहे आपण पाहू शकतो कोणत्या लेअरमध्ये दाखवला आहे रिपीटर, फिजिकल लेअरमध्ये दाखवला आहे. रिपीटर सोबत इथं हब पण लिहायचं आहे. रिपीटर आणि हब हे आपण वापरतो फिजिकल लेअरमध्ये. नंतर ब्रिज आणि स्विच हे आपण इथं ब्रिज आणि स्विच वापरतो आपण डेटा लिंक लेअरमध्ये अँड ॲज वेल ॲज अ फिजिकल लेअरमध्ये. इथं बघू शकतो आपण असं केलेलं आहे का, तर हे ब्रिज आणि हे आहे ते दोन्ही लेअरमध्ये वापरतो आपण, दोन्ही या. नंतर राउटर जो वापरतो आपण नेटवर्क लेअर जनरली अँड ॲज वेल ॲज डेटा लिंक लेअर ॲज वेल ॲज फिजिकल लेअर, या तिन्ही लेअरमध्ये आपण राउटर वापरू शकतो. नंतर गेटवे जे आहे आपण पाहू शकतो, गेटवे जो आहे तो कोणत्या लेअरमध्ये वापरलेला आहे, तर गेटवे वापरलेला आहे ऑल लेअरमध्ये. ऑल हे लक्षात ठेवायचे. गेटवे जे आहे ते कोणत्या लेअरमध्ये काम करतं, ऍप्लिकेशन, प्रेझेंटेशन, सेशन, ट्रान्सपोर्ट, नेटवर्क, डेटा आणि फिजिकल, ह्या सगळ्या लेअरमध्ये काम करतं. ही IMP आहे, लक्षात ठेवा. ह्या 4च दाखवलेले आहेत इथं आपण डिव्हाइसेस, पण यात ऍड करा एक्स्ट्रा, इथे हब ऍड करा, इथे स्विच ऍड करा, असं हे आहे. ओव्हरऑल आज आपण पाहिलेलं आहे 1.3 डिव्हाइसेस, याच्यातला आपण कम्प्लीट 1.3 पाहिलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.